विद्यार्थी मित्रांनो, जर तुमच्याबरोबर देखील हाच प्रॉब्लेम झाला असेल की तुम्ही एखाद्या विषयामुळे, स्पेशली इतिहासामुळे, है ना, प्रिलिम्स, मेन्स किंवा कुठलीही एक्झाम क्लिअर करू शकत नसाल, नेहमी तुमचा हा प्रॉब्लेम आहे की अर्ध्या मार्काने प्रिलिम्स जाते, 2 मार्काने प्रिलिम्स जाते, एक प्रश्न बरोबर आला असता तर माझं नाव लिस्टमध्ये आलं असतं. जर तुम्ही देखील याच कॅटेगरीतले विद्यार्थी आहात तर तुमच्यासाठी युगांतर अकॅडमीने इतिहासाची एक फाउंडेशन बॅच लॉन्च केलेली आहे, ज्याबद्दल आपण आधी देखील बोललेलो आहोत, पण पुन्हा एकदा मी तुम्हाला डिटेलमध्ये याबद्दल सांगते. एखादा विषय जर आपल्याला खरंच एवढा अडवत असेल ना, तर त्याचं सॉल्युशन हे आहे की एक पूर्ण वेळ त्या विषयाला द्या. 200-250 पानांची नोटबुक बनवा, प्रॉपर नोट्स बनवा, सेशन अटेंड करा, एनरोल करा आणि योग्य मार्गदर्शनाखाली सेशन करा, है ना. कुठून तरी उगी PDF-ने, कुठेतरी उगी टेलिग्राम चॅनलवर मिळणाऱ्या सेशन्समधून आपला अभ्यास करू नका, कारण फायनली एव्हरी सब्जेक्ट नीड इट्स ओन टाईम अँड रिस्पेक्ट. फाईन. आणि याच अनुषंगाने जर तुम्ही सिरियस विद्यार्थी आहात, न्यूकमर आहात, सिरियस आहात, विविध परीक्षांची तयारी करताय आणि इतिहास या विषयाला घाबरताय, तर तुमच्यासाठी ही फाउंडेशन बॅच आणलेली आहे. आता या फाउंडेशन बॅचमध्ये तुम्हाला नक्की काय काय मिळणार आहे, सो मी पहिले तुम्हाला एक ग्राउंड सांगते. इतिहास या विषयाबद्दलचे गैरसमज दूर केले जातील फर्स्ट, है ना. इतिहास या विषयाला जेव्हा विद्यार्थी वाचतात तेव्हा अशा प्रकारे वाचतात की यामध्ये खूप सगळे फॅक्ट्स आहेत किंवा यामध्ये खूप सगळे डेट्स आहेत, नावं आहेत आणि यांना लक्षात कसं ठेवायचं. सो विद्यार्थी मित्रांनो, कोणताही विषय बेसलेस नसतो, कोणताही विषय लॉजिकल रिझनिंग शिवाय बनत नाही, है ना. आणि याला देखील एक लॉजिक आहे. इतिहासामध्ये असलेले फॅक्ट, इतिहासामध्ये असलेल्या घटना किंवा त्यांची नावं, तथ्य, तारखा यांच्यामध्ये लॉजिक आहे. आणि जोपर्यंत तुम्हाला ते लॉजिक कळणार नाही, जोपर्यंत तुम्हाला त्याचा बॅकग्राऊंड कळणार नाही, त्याची स्टोरी लाईन कळणार नाही, तोपर्यंत तुमचा इतिहास हा तुमचा इतिहास घडवू देणार नाही, है ना. सो इतिहास या विषयाला जर इझी, इंटरेस्टिंग आणि एक्झाम ओरिएंटेड करायचं असेल तर ही बॅच तुमच्यासाठी आहे. या बॅचमध्ये आपण काय करणार आहोत मी तुम्हाला आता एकदम थोडक्यात सांगते, ठीक आहे. सो या बॅचमध्ये आपण सगळ्यात पहिले करणार हे आहोत की NCERT पासून आपण आपल्या अभ्यासाची सुरुवात करणार आहोत, ठीक आहे. NCERT पासून आपण आपल्या अभ्यासाची सुरुवात करणार आहोत. NCERTच्या पुस्तकांमध्ये आपण एन्शंट इंडियन हिस्ट्री, फाईन, मिडिवल इंडियन हिस्ट्री, मॉडर्न इंडियन हिस्ट्री आणि वर्ल्ड हिस्ट्री या चौघांचाही अभ्यास करणार आहोत. हे का करणार आहोत? कारण NCERTची पुस्तकंच ती पुस्तकं आहेत ज्याला UPSC एक्झामचे पेपर तयार करताना रेफर करते, ठीक आहे. हे सर्वमान्य, सर्वविदित तथ्य आहे, ठीक आहे. NCERT इज द advisory body. It is advisory body to government about education, and hence we have to go in the foundation. Fine. Ancient India मध्ये आपण जर NCERTची पुस्तकं बघितली तर यामध्ये ना खूप सगळ्या बेसिक फॅक्ट्स दिलेल्या आहेत, यामध्ये खूप सगळ्या संकल्पना दिलेल्या आहेत, यामध्ये तुम्हाला स्टोरी लाईन मिळते, ठीक आहे. यामध्ये तुमचं फाउंडेशन मजबूत होतं आणि म्हणून NCERTची पुस्तकं खरंच खूप खूप महत्त्वाची आहेत. तुम्ही ज्या तथ्यांना कधी ऐकलं सुद्धा नसेल असे फॅक्ट NCERTने कव्हर केलेले आहेत, अगदी छोटे छोटे, ठीक आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही इथे याल, या 2 पार्टमध्ये याल, तर इथे तुम्हाला कॉन्सेप्ट्स मिळतात. खूप छोट्या कॉन्सेप्ट्स त्यांनी मॅपच्या माध्यमातून, ग्राफच्या माध्यमातून, स्टोरीजच्या माध्यमातून कव्हर केलेले आहेत. आणि म्हणून NCERT पासूनच आपण सुरू करणार आहोत, ठीक आहे. NCERTच्या पुस्तकांनंतर आपण येणार आहोत रेफरन्स बुक्सकडे, ठीक आहे. रेफरन्स मटेरियलकडे येणार आहोत. आता रेफरन्स मटेरियल जर तुम्ही पाहिलं तर या विषयांसाठी खूप सगळे रेफरन्स मटेरियल आहेत, है ना. एन्शंट इंडियासाठी वेगळी पुस्तकं आहेत, मिडिवल मॉडर्न इंडियासाठी वेगळी पुस्तकं आहेत, वर्ल्ड हिस्ट्री, आर्ट अँड कल्चर ऑफकोर्स, है ना. यू हॅव टू कवर आर्ट अँड कल्चर ऑल्सो फॉर युअर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न, ठीक आहे. सो या एवढ्या सगळ्या पुस्तकांचा वापर कसा करायचा. तुम्ही एका विषयाला 2 पुस्तकं, एका घटकाला 2 पुस्तकं जरी मानलं तरी इतिहास एकटा तुमची 10 पुस्तकांचा ढिगारा तयार करतो. मग एका सामान्य व्यक्तीला, एका सामान्य विद्यार्थ्याला
एवढा सगळा सिलेबस कव्हर करणं आणि 10 पुस्तकं एका विषयासाठी वापरणं जमेल का? किंवा हे न्याय्य आहे का? नाही आहे, है ना. आणि म्हणूनच या रेफरन्स मटेरियलचं इझी कन्क्लुजन, ठीक आहे, इझी कन्क्लुजन याची समरी मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करणार आहे. फाईन. सो या रेफरन्स मटेरियलमधून समरी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे आणि त्याच्याचबरोबर याच्यातूनच आपण मग आपला जो मेन मुद्दा आहे की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, MCQ आणि डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये जो तुम्हाला आन्सर रायटिंगचा पार्ट हवा आहे, या आन्सर रायटिंगसाठी लागणारा कॉन्टेंट एनरिचमेंट प्रोग्राम आपण या बॅचमध्ये घेणार आहोत. ठीक आहे. म्हणजे जर तुम्ही इतिहास या विषयाला घाबरत असाल आणि तुमचं प्रिलिम्समध्ये इतिहास कव्हर होत नसेल तर ही बॅच तुमच्यासाठी आहे. फाईन. जर तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची UPSCची तयारी करत असाल तर कॉन्टेंट एनरिचमेंटसाठी, आन्सर रायटिंगसाठी ही बॅच तुम्हाला नक्कीच हेल्प करणार आहे. ठीक आहे. कॉन्टेंट एनरिचमेंटसाठी ही बॅच तुम्हाला खूप खूप हेल्प करणार आहे आणि म्हणून मी स्ट्रॉंगली रेकमेंड करेन तुम्हा विद्यार्थ्यांना की फाउंडेशन बॅचच्या माध्यमातून इतिहास या विषयाला तुम्ही अगदी मास्टरी करून घ्या. की तुम्ही प्रिलिम्स राज्यसेवेची द्या, कंबाईनची द्या, गट क ची द्या, तलाठी भरती, सरळ सेवा भरती, UPSC कुठलीही प्रिलिम्स असू दे, तुमचे फॅक्ट क्लिअर असायला पाहिजेत. आणि एकदा का तुमची प्रिलिम्स क्लिअर झाली की UPSC किंवा MPSCच्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये आन्सर रायटिंग करायची असेल तर तुम्हाला वेगळी मेहनत करावी लागणार नाही. तुमचं एकदाच हे सगळं कव्हर होऊन जाईल. या बॅचचं ड्युरेशन किती असणार आहे? सो 120 डेज ही बॅच चालणार आहे. आपण मोठा याला आपण म्हणूया 100 डेजची ही स्ट्रॅटेजी असणार आहे. 100 डेजमध्ये आपण या बॅचला कव्हर करणार आहोत. ठीक आहे. यामध्ये तुम्हाला मिळणार काय आहे? यामध्ये तुम्हाला प्रिंटेड नोट्स मिळतील. जिथे जिथे गरजेचं आहे तिथे तिथे PDF मटेरियल मिळेल. फाईन. मेंटरशिप मिळेल. तुम्हाला कुठेही काहीही प्रॉब्लेम आला तर मेंटरशिप प्रोग्राम्स मिळतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना नोट्स मेकिंगचे सेशन्स मिळतील. कारण सगळ्यात महत्त्वाचं आहे हे की विद्यार्थ्यांना नोट्स बनवता येत नाहीत. ते एक पुस्तक समोर ठेवतात आणि दुसरं छापतात. फाईन. सो नोट्स मेकिंगचं सेशन देखील इथे तुम्हाला मिळणार आहे. ही अतिशय उत्कृष्ट आणि वन टाईम सॉल्युशन वाली बॅच आहे. यामध्ये आपण प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास, जगाचा इतिहास आणि कला आणि संस्कृती या सगळ्या पार्टला कव्हर करणार आहोत. 100 डेजमध्ये ही बॅच कंप्लीट होणार आहे. एनरॉल करून घ्या. आय स्ट्रॉंगली रेकमेंड दिस की ही बॅच तुम्ही नक्की एनरॉल करा. इतिहास या विषयात तुम्हाला पुन्हा कधीच प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. सो ॲप डाउनलोड करा, YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला अजून काही अपेक्षा असेल तर कमेंट करा. आणि जे गरजू विद्यार्थी आहेत ज्यांचे आत्तापर्यंत प्रिलिम्सच क्लिअर होत नाही आहे, काही मार्कांनी प्रिलिम्स राहते, त्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो. थँक्यू सो मच.